राजवळ चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी म्हटलं माझा दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर जरा शेअर करा। चला मग बघूया मी दिवसभरात काय काय ॲक्टिव्हिटीज करते। आज उठायला जरा उशीरच झाला, ह्यांनी 3-4 दिवस सुट्टी घेतली आहे, त्यामुळे जरा रात्री उशिरा झोपलो, सकाळी लवकर उठण्याच्या ऐवजी उशिरा उठलो। मग म्हटलं आता नाश्त्याला काय करावं, मग म्हटलं आता चला आपण नूडल करून घेऊया। मी हे अशा नूडल शिजवून घेतल्यात, आता झटपट नाश्ता बनवते आणि मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने स्वयंपाकाची तयारी करते। मी नूडल शिजवून घेतल्यात, आता मी ह्याला जरा तडका देते। मी नूडल्सची रेसिपी मागे केली होती, ती तुम्हाला मी त्याची लिंक मी टाकेल, ते तुम्ही पहा। नूडल्स बनवून तयार आहेत, आता मी मुलांना ते सर्व करते। छान अशा नूडल बनवून तयार झाल्यात, मुलांनी खाल्ल्यात आणि आता मी थोडासा नाश्ता करून घेते। त्यानंतर मला स्वयंपाक करायचा आहे, अजून बरीचशी काम आहे। घरामध्ये जरा 5-6 भाज्या होत्या मिक्स केलेल्या, मी म्हटलं चला त्याचा आता शेंग सोलवण्यासारखी भाजी करून घ्यावी। मिक्स भाजी जो आपण भोगीला बनवतो ना, शेंग सोलवणं, तशी भाजी करून घ्यावी। तर सुक्की भाजी आणि ह्याच्यामध्ये मी छानपैकी असं घुटं बनवलं आहे, घुटं उडदाच्या डाळीचं घुटं बनवलं आहे। आणि आता ह्यांच्यासाठी चहा करतोय आणि माझी भाजी तयार झाली आहे। आता फक्त भाकरी करायची किंवा मग चपाती, जे ते म्हणते तसं। नाश्त्यालाच उशीर झाला, त्यामुळे जेवणाला सुद्धा उशीर, सुट्टीच्या दिवशी चालतं। आताच आमचा स्वयंपाक झाला माझा, सगळी जेवली आणि मी मस्त मिक्स भाजी बनवली होती, त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी आणि त्याला थोडेसे तीळ लावले, म्हणजे अगदी भोगीच्या भाजीसारखं तीळ लावून भाकरी। मी असे नेहमी वेगवेगळ्या भाज्या वगैरे असं मला आवडतं ट्राय करायला, वेगवेगळ्या रेसिपीज बनवायला। आणि आता माझं स्वयंपाक वगैरे म्हणजे सगळं कामं उरकली आहेत। आता जरा मी म्हटलं थोडा वेळ जरा आराम करावा, म्हणून बेडरूममध्ये येऊन बसली आहे। म्हटलं तुमच्याशी जरा गप्पा माराव्यात। आता आम्ही लवकरच नवीन बंगल्यावर जाणार आहोत, काम कसं चाललं आहे ते बघण्यासाठी। कदाचित उद्या वगैरे आम्ही जाऊ, तेही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि असं माझ्या बेडरूममधून हे असं मस्त एक्सप्रेसवे दिसतो आणि अगदी कंटाळा येण्यासारखं अजिबात नाही आहे इथे। खूप छान असा
निसर्गाच्या सानिध्यात माझं सुंदरसं घर आहे असं. आणि मुलांच्या सध्या परीक्षा चालू आहेत, त्यामुळे त्यांचा अभ्यास वगैरे त्याच्यामध्येच माझा बराचसा वेळ जातो. आणि मग स्वतःकडे वेळ द्यायला एवढं काही विशेष असं मी जास्त असं लक्ष देत नाही. सकाळी थोडासा योगा वगैरे बस, बाकी काही. आता म्हटलं थोडंसं झोपावं, थोडासा आराम करावा. मग त्याच्यानंतर मी टी टाईमच्या वेळेस मी काय करते ते तुमच्याबरोबर शेअर करते. चहा वगैरे घेतला आम्ही. आणि ह्यांना सुट्टीच आहे, पण त्यांची काही सुट्टीच्या काळामध्ये मग ते त्यांचे इन्कम टॅक्सची वगैरे सगळी कामं करायची असतात त्यांना, बँकेची वगैरे ते करायला ते निघालेत. बिल्डिंग खाली आमची रॉकी, लक्ष्मी डॉगीची पिल्लं आहेत. त्यांना पण खायला चारायचं असतं आणि रोज हे ऑफिसला जाताना येताना त्यांना जेवण चारतात. पण आज आता 2 दिवस झाले सुट्टीवर असल्यामुळे त्यांना सकाळी संध्याकाळी चारायला मिळतच नाही आहे. मग आता हे त्यांच्यासाठी खायला घेऊन चाललेत आणि त्याच्यात पण त्यांचा बराचसा वेळ जाईल. आणि पिलं वाटच बघत असतात कधी खाली येत आहे कोण आणि मग आम्हाला दूध वगैरे पाजतं आहे, खायला देत आहे. आता हे गेल्यानंतर मी जरा बाहेर जाऊन येणार आहे. मला जरा बाजारात जाऊन भाजी वगैरे घेऊन यायची आहे. आता 4:30 वाजलेत आणि माझी जरा झोप वगैरे झाली आहे. नाश्ता टी टाईम पण झाला आहे. मुलांनी जरा स्नॅक वगैरे खाल्ले. आता म्हटलं जरा भाजी मार्केटमध्ये जाऊन यावं. चला भाजी घ्यायला. भाजी तर घ्यायचीच आहे मला, पण मी म्हटलं चला जरा सोनाराच्या दुकानात जाऊन येऊया. जरा सोन्याचा काय भाव वगैरे चालला आहे पाहूया. आणि तिथे गेल्यावर मग मी ठरवलं की ओमसाठी एखादी छानसं काहीतरी सोन्याचं करायचं. मग मला त्या दुकानामध्ये अंगठी खूप आवडली आणि त्याच्या मापाची होती. मी लगेच त्याच्यासाठी एक छानशी सोन्याची अंगठी बनवून घेतली आणि तोही खूप खुश झाला. तशा आहे त्याच्याकडे, पण ती एकदम ओल्ड फॅशनची आहे म्हणून आता एक नवीन बनवली मी. घरी आलो आणि मग पार्किंगमध्येच आमचे रॉकी, लक्ष्मी बसलेलेच असतात वाट बघत. त्यांना दूध, अंडी वगैरे चारलं आणि बसलं जरा आता हवा खात. जराशी खाली आमच्या बिल्डिंगच्या खाली खूप छान हवा सुटते, अशी खूप मस्त हवा येते. आणि मग झाली आता आमची आजची खरेदी वगैरे. आता घरी आलो आहे, खूप थकलो आहे जरा. 2-3 जणं गेलो होतो आम्ही आणि हे अजूनही आले नाहीत. येतीलच आता ते. आताच आम्ही मार्केटमध्ये जाऊन आलो. भाजी वगैरे घ्यायची होती, थोडीशी भाजी घेतली आम्ही. पण मग एक स्पेशल अशी वस्तू घ्यायची होती. सोनाराकडे गेलो आणि थोडेसे म्हणजे म्हटलं की ओमसाठी काहीतरी करावं. आणि मग मी ओमसाठी अशी मस्त श्रीराम ज्वेलर्समधून अशी छान अशी अंगठी करून आणली. 4 ग्रॅमची मस्त अशी अंगठी करून आणली. एक त्याला गिफ्ट, म्हणजे जास्त करून मी असं सतत काहीतरी करत असते. ह्यावेळेस म्हटलं ओमसाठी करावं. अशी माझी खरेदी सारखी अधूनमधून चालूच असते. तुम्हाला आजचा माझा दिवस आणि ह्या ब्लॉगमध्ये मी काय काय केलं ते तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.